सौराष्ट्राचा एक राजा होता. त्याचे नाव होते भद्रसर्वा. तो दयाळू प्रजादक्ष होता. त्याच्या राणीचं नाव सूरचंद्रिका होतं. राणी दिसायला अतिशय सुंदर मात्र प्रचंड अहंकारी होती. समृद्धी ऐश्वर्य राणी लोळत होती. राजाही लाड कौतुक करीत असल्याने त्याची गर्वाने फुगली. त्या दोघांना 7 पुत्र आणि 1 कन्या झाली. या कन्येचे नाव शांबाला ठेवले. एके दिवशी लक्ष्मी देवीने विचार केला की भद्रसर्वा राजाकडे काही दिवस जाऊन राहते, त्यामुळे त्यांच्या संपत्तीत अधिकच वाढ होईल, परिणामी प्रजाही सुखी होईल. मी जर कोणा गरीबाकडे स्वार्थाने स्वतःचे हित करेन. म्हणून लक्ष्मी देवी वृद्ध ब्राह्मण स्त्रीचे रूप धारण करून भद्रसर्वा राजाच्या दरबारी येते. वृद्ध स्त्रीचे रूप धारण करूनही तिच्या चेहऱ्यावर प्रचंड तेज होते. तिला पाहता दरबारातील एक दासीने तिची विचारपूस केली. त्यावर वृद्ध स्त्रीच्या रूपातील लक्ष्मी देवीने सांगितले की तुझी राणी मागच्या जन्मात एक वैश्याची पत्नी होती. तिचा नवऱ्यासोबत अजिबात पटत नसे. एके दिवशी नेहमीच्या भांडणांना विसरून ती रागाने बाहेर पडली. रानातून अनवाणी चालत असताना तिला काही सुवासिनींनी व्रत करण्यास सांगितले. ते लक्ष्मीचे व्रत होते. ते पाहिल्यानंतर तीही त्या व्रतात सहभागी झाली. व्रतात इतकी रमली की ती आपले दुःख विसरली. तिचे दारिद्र्य गेले. लक्ष्मीची कृपा झाली आणि तिची परिस्थिती सुधारली. कालांतराने ती मरण पावली आणि पुढच्या जन्मात भद्रसर्वा राजाची राणी झाली. राणी झाल्याने ती ऐश्वर्यात लोळू लागली, मात्र देवीला विसरली. म्हणून त्याचीच आठवण करून द्यायला मी इथे आले आहे. तसंच महालक्ष्मीच्या व्रताची महती वृद्ध स्त्री रूपी लक्ष्मी देवी दासीला ऐकते. त्यानंतर दासी महलात जाऊन राणी साहेबांना वृद्ध स्त्रीने सांगितलेले महती ऐकवते. मात्र राजवैभवात लोळणाऱ्या तिला गोष्टीचा प्रचंड राग येतो आणि बाहेर येऊन ती दारात उभी असलेले वृद्ध स्त्री रूपी लक्ष्मी देवीचा अपमान करते. झालेला अपमान सहन न झाल्याने लक्ष्मी देवी तिथे थांबत नाही. बाहेर पडत असताना तिला राजकुमारी तिथे शांबाला भेटते. शांबाला वृद्ध स्त्री घडलेला प्रकार सांगते. त्यावर शांबाला वृद्ध स्त्रीची माफी मागते. तिला तिची दया येते आणि मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे महत्त्वही पटवून देते. तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार असतो. शांबाला मनापासून गुरुवारचे व्रत करते. देवीच्या कृपेने तिचा विवाह सिद्धेश्वर राजाच्या पुत्र मालाधर याच्याशी होतो. तिला सुख, समाधान, ऐश्वर्य सारं काही प्राप्त होतं. पतीसोबत आनंदाने जीवन जगू लागते. मात्र सूरचंद्रिका राणीवर देवीचा प्रकोप होतो आणि भद्रसर्वा राजाचे सारे राजवैभव नष्ट होते. आलेलं दारिद्र्य पाहून राणी राजाला विनंती करते की आपला जावई खूप धनवान आहे, आपण त्याच्याकडून काही मदत घेऊ शकतो. त्यावर पतीच्या विनंतीला मान देत राजा एकटाच मुलीला भेटायला निघतो. चालून दमल्यानंतर एका नदीकाठी बसतो. तिथे पाणी भरायला येणाऱ्या दास्या तिची नम्र विनंतीने चौकशी करतात. तेव्हा तो राणी शांबालाचा वडील असल्याचे समजते. ही खबर दासी राणीपर्यंत पोहोचवतात. तेव्हा राज पोशाख पाठवून अगदी थाटामाटात शांबालाला वडिलांचे स्वागत करते. पंचपक्वानांचे भोजन होतं. परतताना जावई सुवर्ण मुद्रांनी भरलेला हंडा राजासोबत देतो. राजा परतल्यानंतर सूरचंद्रिकेला प्रचंड आनंद होतो. मात्र हंडा उघडताच त्यात कोळसे दिसतात. नशिबाला दोष देत असेच काही दिवस निघून जातात. मग सूरचंद्रिका एक दिवस मुलीच्या सासरी जाते. तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार असतो. तसेच त्या दिवशी शांबालाने महालक्ष्मीचे व्रत केलेले असते. तिला मागचा जन्म आठवतो आणि त्यानंतर ती पुन्हा लक्ष्मीचे व्रत करू लागते. त्यानंतर तिला ऐश्वर्य प्राप्त होते. राजा आणि आनंदाने जगू लागतात. काही दिवसानंतर शांबाला आपल्या माहेर येते. तेव्हा राणीला कोळशांनी भरलेला हंडा आठवतो. त्यामुळे तिचे कोणत्याही प्रकारचे आदरातिथ्य न करत नाही, या उलट अपमान करते. सासरी परतताना तिला काहीच देत नाही. मात्र याचं कोणतेही दुःख करून न घेता मुठभर मीठ घेऊन ती सासरी परतते. सासरी आल्यानंतर पती मालाधर तिच्या विचारतो, माहेरून काय आणलंस? त्यावर ती उत्तरते, मी इथेच सार आणला आहे. याचा अर्थ काय? पतीच्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी ती एक दिवस अळणी स्वयंपाक करते. जेवणातील अळणी पदार्थ चाखतो. त्यानंतर शांबाला पानात थोडंसं मीठ वाटते. त्या मिठाने साऱ्या अन्नाला चव येते. तेव्हा शांबाला म्हणते, हेच आहे माहेरून आणलेले सार. मीठ जीवनाची अमृत आहे. अन्नाला चव येते ती मिठानेच. मीठ नसलेला पदार्थ अळणी. त्याचं खावं, त्यांच्यासाठी इमानी राहावं, त्यांचं रक्षण करावे. कामात कसूर झाली तर प्रसंगी प्राणही द्यावे. शांबालेच्या बोलण्यातील खोज पती जाणतो. त्यानंतर मालाधर राजा निश्चयाने उठला. त्यानं आपलं सेवक सासऱ्याकडे पाठवलं. त्यांना बोलावून घेतले. भद्रसर्वा जावयाकडे येतो. दोघांची गुप्त बैठक होते. मग ते भद्रसर्वाचे राज्य जिंकलेल्या शत्रूवर ताबडतोब स्वारी करतात. मालाधाराने सैन्य वेगाने लढत होते. शत्रू सैनिक जमिनीवर कोसळत होते. अपूर्व विजय होतो आणि भद्रसर्वाला राज्य पुन्हा मिळतं. त्यानंतर सूरचंद्रिकानं पुन्हा लक्ष्मी व्रताचा वसा घेतला. तो अजन्म पाळते. या व्रतामुळे राजा राणी सुखी झाले. महालक्ष्मीची ही कहाणी गुरुवारची सुफळ संपूर्ण. ओम महालक्ष्मी नमः. ओम शांती शांती शांती.